नवी मुंबई येथे पैसे घेऊन बोगस मतदार नोंदणी। भाजप आमदाराचा गंभीर आरोप, काँग्रेसची चौकशीची मागणी। राज्य निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांवर बेलापूर विधानसभेच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी गंभीर आरोप केलाय। त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं की हे अधिकारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करतात। सत्ताधारी आमदारानेच हा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नवी मुंबई काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। नुकतेच बेलापूरच्या स्थानिक आमदार यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जे विधान केलं होतं की इथे निवडणूक आयोगाचे जे अधिकारी असतात त्यांच्या मार्फत कशा प्रकारे बोगस वोटांची नोंदणी होते आणि ते पैसे घेऊन इथे वोट नोंदणी होत असते। तर हे स्टेटमेंट नक्कीच निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यायला पाहिजे, कारण आता आपण बघितलं की 2 महिन्यापूर्वीच राहुलजींनी संपूर्ण देशामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन विथ प्रूफ त्यांनी संपूर्ण माहिती देशाला दिलेली आहे की कशा प्रकारे संपूर्ण भारत देशामध्ये वोट चोरी होते आणि कशा प्रकारे दुबार वोट त्यांनी ॲड केलेले आहेत आणि जे रिअल वोटर्स आहेत त्यांना डिलीट करण्यात आलेलं आहे। तर या सगळ्या जे स्टेटमेंट्स राहुलजींनी केले होते त्याच अनुषंगाने आज स्थानिक आमदार आहेत त्यांनी देखील हे स्टेटमेंट दिलेलं आहे। त्याच्यामधून सकारात्मकता येते, कारण त्यांनी त्यांच्या या स्टेटमेंटने समजून येतो की राहुलजींनी जे स्टेटमेंट्स जे एलिगेशन्स केले होते ते खरोखर आहेत आणि ह्याची दखल जे आपले रिस्पेक्टेड हायकोर्ट आहे त्यांनी ह्याच्यामध्ये सुमोटो ॲक्शन घेऊन ज्युडिशरी जी इन्क्वायरी आहे त्याचे इम्प्लिमेंट करायला पाहिजे। त्या सगळ्या गोष्टींचा जर हे केलं तर नक्कीच ज्या आता याद्या आहेत त्याच्यामध्ये चेंजेस करण्याची गरज आहे आणि नक्कीच हायकोर्टने याच्यामध्ये जर दखल घेतली आणि स्वतःहून जर ज्युडिशरी इन्क्वायरी लावली तर नक्कीच आपल्या ज्या याद्या ज्याच्यामध्ये दुबार वोट आहेत, बोगस वोट आहेत आणि जे रिअल वोटर्स ज्यांना डिलीट करण्यात आलेले ते सगळं क्लिअर होईल आणि इथे ट्रान्सपरंटली निवडणुका होतील। तर नक्कीच लोकशाही वाचवण्यासाठी हे जे स्टेटमेंट आहेत त्याची दखल हायकोर्टने आणि निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे।